नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही सतत आजारी असता का? तुमच्या घरात एक झाले की एक कोण ना कोणतरी आजारी पडतं का? औषधं खाऊन खाऊन तुम्हाला कंटाळा आलाय का? तुम्ही नेहमी नकारात्मक विचार करता का? तर आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर उपाय, सुंदर मेडिटेशन घेऊन आलेले आहे. त्यातून तुम्ही पूर्णपणे निरोगी होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिले तुमचे मन परिवर्तन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्यात पहिला बदल करायचा आहे. सतत आपण जे बोलत असतो म्हणजेच नकारात्मक विचार, म्हणजे आपल्या मागे जे दुखू लागलेले आहे तर ते आपण सतत घोकतो की मी सारखीच आजारी असते, मी सारखीच आजारी आहे, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, जी तुम्ही तुमच्या नकारात्मक ऊर्जा शरीराच्या बाहेर फेकता, ती ऊर्जा ब्रह्मांडामध्ये जाऊन रिव्हर्समध्ये तुम्हाला येताना तीच नकारात्मक ऊर्जा येते आणि तुमचे आजारपण वाढतं. सतत तुम्ही त्या वास्तूमध्ये नकारात्मक गोष्टी बोलता, आजाराच्या गोष्टी बोलता, त्याच्यामुळे घरातील वास्तूसुद्धा तुम्हाला तथास्तु म्हणते आणि तुमचे आजारपण आणखीन वाढते. सहज तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कसे आहात, तर जो माणूस आजारी असतो तो काय म्हणतो, अरे काय माझ्याच मागे हे दुखणं लागलंय, काय माझ्या नशिबाला आले काय माहिती, माझं फुटकंच नशीब आहे, माझ्याच मागे काय आडापिडा लागली काय माहिती, किती काय केले तरी काही फरक पडत नाही, कोणत्याच गोष्टींचा औषधांचा फरक माझ्या शरीरावरती होत नाही. हे बऱ्यापैकी सगळ्यांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. ही जी वाक्यरचना आहे तीच मुळात नकारात्मक वाक्यरचना आहे आणि तुम्ही स्वतःही नकारात्मक वाक्यरचना बोलल्यामुळे ब्रह्मांडामध्ये तीच वाक्यरचना गेली आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दरम्यान आपल्याकडे ती रिव्हर्समध्ये आली. म्हणून तुम्ही सतत एक झाले की एक कुठले ना कुठले नवीन दुखणे तुमच्या पुढे येते. त्यामुळे आजपासून तुम्हाला ही वाक्यरचना बंद करायची आहे. हा बदल तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये ठेवायचा आहे की आजपासून मी निरोगी झालेले आहे. सहज तुम्हाला कधी कोणी विचारलं, ताई कशा आहोत, तुम्हाला बरं वाटतंय का नाही, तर हो मला बरं वाटतंय, मी पूर्णपणे बरी झालेली आहे, औषधांचा चांगला फरक मला पडला, मी चांगल्या डॉक्टरांकडे गेले होते. असं तुम्ही सकारात्मक बोला. भलेही तुम्हाला त्रास होत असेल, दुखत असेल, तरीसुद्धा तुम्हाला वाक्यरचना बोलतानाही सकारात्मकच बोलायची आहे. ठीक आहे. हसतमुख राहा. आजारपण आपल्याकडे येणार नाही ह्याची दक्षता आपण स्वतः घेऊ शकतो. तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेताय का याचा विचार करा. तुमचं बीपी, साखर कशामुळे वाढतीये, तुमच्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, कशामुळे बदल होत आहेत, ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. सतत भविष्याची चिंता करून स्वतःला त्रास करून घेऊन काहीच उपयोग होणार नाहीये. तुम्ही नुसता नकारात्मक विचार करून जे आपल्या नशिबामध्ये नाही ते आपल्याला मिळणार नाही. जे आपल्या नशिबामध्ये आहे ते आपल्याला निसर्ग स्वतःहून आपल्यापर्यंत पोचवतो. त्यामुळे त्या वेळेला त्या गोष्टी निसर्गाप्रमाणे घडत असतात. आपल्याबरोबर सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार आहे. या हेतूनेच तुम्हाला हे आजचे मेडिटेशन करायचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी टेन्शन फ्री होऊन जीवन जगायचे आहे. आपण जर हसतमुखाने सकारात्मक ऊर्जेने जर जगलो तर आपल्याकडे आजारपण येणार नाही. एक उदाहरण घ्या. आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल, कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, आजारी असतो कोण, एक व्यक्ती असतो, पण त्यामागे 4 ते 5 जणांची धावपळ होते. त्यांची झोप होत नाही, त्यांना जेवण जात नाही. हॉस्पिटलमधलं वातावरण तुम्हीच पहा किती नकारात्मक असतं. तर ह्यामुळे पैसा तर जाणारच आहे, पण त्यातनं तुम्हाला काही सुख मिळणार आहे का? तर आपण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची दक्षता आपणच घ्यायची आहे. आपणच आजारी पडलो नाही तर आपली सेवा करण्याची कोणाला संधी कशाला द्यायची? तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी आपल्या जीवनातून डिलीट करायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये कायमची भरून ठेवायची आहे. ती तुम्हीच भरून ठेवू शकता. दुसरे कोणीही तुम्हाला काही त्यासाठी मदत करणार नाही. कारण की प्रत्येकामध्ये तेवढी दिव्य शक्ती असते की तो स्वतःहून बरा होऊ शकतो. निसर्गाचा हा नियम आहे
त्या पद्धतीने जर तुम्ही स्वतःहून जर हा बदल स्वतः स्वीकारला तर नक्कीच तुम्ही निरोगी होऊ शकता आणि चमत्कार घडवून आणू शकता. त्यासाठी सगळ्यांनी आता आरामदायी अवस्थेमध्ये बसायचं आहे. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मन शांत करायचं आहे. पूर्व दिशेकडे तोंड करून आरामदायी अवस्थेमध्ये, रिलॅक्स अवस्थेमध्ये बसायचे आहे. जर तुम्ही खूप आजारी असाल आणि तुम्हाला जर बसवत नसेल तरच तुम्ही झोपून मेडिटेशन ऐकू शकता. रिलॅक्स. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आरामदायी अवस्थेमध्ये संपूर्ण शरीर हळूहळू जात आहे. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या आज्ञाचक्राकडे दोन्ही लक्ष, मन एकाग्र करायचे आहे. परमेश्वराचे आभार मानायचे आहे. संपूर्ण शरीर शिथिल करायचे आहे. शरीरातील प्रत्येक पेशी, नसा शिथिल झाल्या आहेत. मी माझ्या स्वतःची संपूर्ण काळजी घेते. मी माझ्या स्वतःची संपूर्ण काळजी घेते. मी माझ्या शरीराला ज्या गोष्टी सूट होतात त्याच गोष्टी मी करते. माझ्या शरीराला ज्या गोष्टी सूट होतात त्याच गोष्टी मी करते. जे माझ्या शरीरासाठी योग्य नाही त्या गोष्टी मी आजपासून करणार नाही. माझ्या शरीरामुळेच माझे आयुष्य सुंदर बनले आहे. त्याचे मला सार्थक करायचे आहे. त्यामुळे मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद व्यक्त करते. मी पूर्णपणे निरोगी झालेले आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. मी पूर्णपणे निरोगी झालेले आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. हवं ते घडवून आणण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. हवं ते घडवून आणण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. माझी प्रतिकार शक्ती वाढलेली आहे. माझी प्रतिकार शक्ती वाढलेली आहे. माझी प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे. माझी प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे. शरीरात जेथे कुठे समस्या आहे त्या त्रासातून मी पूर्णपणे निरोगी झालेले आहे. जो भाग माझा दुखत आहे, ज्या भागांवरती समस्या आहे, त्रास आहे, वेदना आहेत, त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा जाऊन पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून गेली आहे. आरोग्य प्रदान झालेली आहे. शरीरातील पेशी आरोग्य संपन्न, ऊर्जा संपन्न झालेले आहे. शरीरातील सर्व ऊर्जा प्रकाशात मी न्याहून निघाले आहे. शरीरातील सर्व पेशी ऊर्जावान झालेल्या आहेत. मी खूप शक्तिशाली, बलवान झालेले आहे. माझे आरोग्य हे माझ्या हातात आहे. मी त्याची योग्य ती जपणूक करते. माझे आरोग्य माझ्या हातात आहे. मी त्याची योग्य ती जपणूक करते. माझे शरीर जसे आहे तसे मी स्वीकारलेले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. माझ्यातील दिव्य ऊर्जा सदैव माझे रक्षण करते. मी खरोखर शक्तिशाली, निरोगी, आरोग्य संपन्न झालेले आहे. माझे विचार शुद्ध झालेले आहे. मी कधी आजारी पडणार नाही. मी कधीच आजारी पडणार नाही. माझ्यामध्ये एवढी शक्ती आलेली आहे, मी स्वतःला सहजतेने बरे करू शकते. सगळ्यांना एक छोटासा उपाय सांगणार आहे. जे सतत खूप आजारी असतात त्यांनी
एका ग्लासमध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणून ते पाणी रोज प्यायचे आहे. हे केल्यामुळे तुमचे 7 चक्र शुद्ध होणार आहे. तुमचे ऑरा आभामंडळ स्वच्छ होणार आहे. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवणार आहे. तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे. तुम्हाला आनंदी वाटणार आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहात आणि आनंदी राहणार आहात. सगळ्यांना मेडिटेशनसाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी खूप सुंदर पद्धतीने मेडिटेशनला साथ दिली. निरोगी राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. आणि तुम्हाला जर वैयक्तिक काही मार्गदर्शन हवे असल्यास, तुम्ही जर कुठल्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही वैयक्तिक मला मार्गदर्शन घेऊन मेडिटेशनचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला त्याप्रमाणे मी मेडिटेशन तयार करून देईन. ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ ऐकायचे आहे आणि स्वतःचे जीवन परिवर्तन करून निरोगी आणि आनंदी जीवन जगायचे आहे. स्वामींनी आपल्याला ही संधी दिली आहे, त्यासाठी स्वामींचे मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणायचे आहे. कमेंटमध्ये जे मेडिटेशन ऐकणार आहे त्यांनी प्रत्येकाने लिहायचे आहे, मी निरोगी झालेले आहे. तुम्हाला आजचे मेडिटेशन कसे वाटले, काय अनुभव आले, हे नक्की कमेंटमध्ये सांगायचे आहे. कोणता रंग दिसला, काय व्हायब्रेशन आले, तुमचे अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मला एक प्रेरणा मिळेल व तुम्हाला काय अनुभव आले हे मला समजेल. त्यामुळे नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व तुमचे अनुभव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.